खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलात एक गर्भवती ससा राहत होता. म्हणून तो बहुतेक वेळा आपल्या घरातच राहत असे, पण कधी कधी अन्न शोधण्यासाठी बाहेरही जात असे. त्या जंगलाचा राजा सिंह फारच दयाळू होता. तो कारण नसताना कोणत्याही प्राण्याला मारत नसे. एक दिवस सिंहाला फार जोराची भूक लागली. तेव्हाच त्याची नजर सशावर पडली. सिंह म्हणाला, मला खूप भूक लागली आहे आणि आजूबाजूला कोणताही प्राणी नाही, म्हणून आज तुला माझं शिकार बनावं लागेल. हे ऐकून ससा म्हणाला, महाराज, मी गर्भवती आहे. माझ्या पिल्लांसाठी मला सोडून द्या. सिंह म्हणाला, मी तुला मारणार नाही, उलट तुझी आणि तुझ्या पिल्लांची रक्षा करीन. काही दिवसांनंतर सशाने 5 लहान लहान गोंडस पिल्लांना जन्म दिला. एक दिवस चतुर कोल्ह्याने ती पिल्ले पाहिली. तो मनात म्हणाला, या पिल्लांना मला माझं शिकार बनवायचं आहे, पण आधी सिंहाशी मैत्री करावी लागेल. काही दिवस कोल्हा रोज सिंहाला भेटायला येऊ लागला आणि गोड गोड बोलू लागला. एक दिवस सिंह आणि ससा अन्न शोधण्यासाठी जंगलात बाहेर गेले. तेव्हा कोल्हा चोरपावलांनी सशाच्या घरात शिरला आणि एक पिल्लू उचलून पळून गेला. जेव्हा सिंह आणि ससा परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं, एक पिल्लू गायब होतं. दोघांनी मिळून एक योजना आखली. पुढच्या दिवशी अन्न आणायला फक्त ससा गेला आणि सिंह लपून बसून लक्ष ठेवू लागला. जसा कोल्हा आला आणि पिल्लू उचलून न्यायला लागला, सिंहाने कोल्ह्याला पकडलं आणि पिल्लाला वाचवलं. एका झटक्यात सिंहाने कोल्ह्याचा अंत केला. हे सर्व पाहून ससा खूप आनंदी झाला.